चला, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी स्वागत आहे. लाडक्या बहिणींवर लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. खूप महत्त्वाची अशी दमदार अशी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींवर तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल आणि जून महिन्याचा हप्ता देखील आलेला नसेल, जुलै महिन्याचा देखील आलेला नसेल, ऑक्टोबर महिन्याचा देखील आलेला नसेल, आता जर सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, तुम्हाला 3 हप्ते एकत्ररित्या येण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणीनं कोणत्या तारखेला हप्ता पडणार तुम्हाला सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. लाडक्या बहिणीविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अर्जांची छाननी अर्जांचे धाणे दणावले आहेत. तसेच जिल्ह्यातील पात्र 4,37,625 पैकी तब्बल 40,604 अर्जांच्या लाभाला विविध करण्यास्तव ब्रेक बसला आहे. तर लाडक्या बहिणींनो, याचा सरळ अर्थ असा आहे की बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेला पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होत्या. म्हणून त्यामुळे सरकारनं छाननी प्रक्रिया सुरू केली. ती छाननी प्रक्रिया सुरू केल्याच्या मागे कारण असं आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेला पात्र नव्हत्या, मग त्या योजनेचा ह्या पात्र नसतानाही लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांना इथून पुढे लाभ घेता येणार नाही. छाननी प्रक्रियेद्वारे त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलेले हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. तुम्ही बघू शकता कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे अशा महिलांना देखील या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता शेतकरी महिला असेल तर त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन असतं, त्यांचा काही प्रश्न नाही या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला या सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. लाडक्या बहिणी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही जर पात्र असाल तर पैसे तुम्हाला 100% भेटणार आहेत. पात्र असाल तर 100% पैसे भेटणार नाही. एकही रुपया तुमचा राहणार नाही. एकत्ररित्या तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती एक हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा आणि 2 हप्ते एकत्ररित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. मी 3000 रुपये का म्हणत आहे, कारण सरकारचा जर पाठीमागचा डेटा आपण अनालिसिस केला तर सरकार एकाच वेळी तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये टाकत असतं. यात काही शंका नाही. 2 हप्त्याचे पैसे मिळून एकत्रित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती कोणत्याही क्षणी येऊ शकतात. फक्त तुम्हाला 2 काम करायचे आहेत. ते 2 काम देखील मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते जर 2 काम तुम्ही केले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. ते 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करा आणि पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, तत्कालीन सत्ताधारी महायुती सरकारकडून गत वर्ष विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित करीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विविध घोषणा करण्यात आली. ही योजना सन 2024च्या संकल्पनेत योजनेची सुरुवात झाली होती. यात काही शंका नाही. आणि सर्व हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक करून पडत आहेत. यात काही शंका नाही. आता उशीर का झाला? बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे पडायला उशीर का होत आहे? तर उशीर याकरिता होत आहे, लाडक्या बहिणींना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. उशीर का होतोय? तर उशीर या कारणामुळे होतोय की बऱ्याच महिला या पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होत्या. लाभ घेत असतानाही त्यांना हप्ते पडत होते. मग त्यांना सरकारना अपात्र करायचं होतं. मग अपात्र कसं करायचं? तर ते छाननी प्रक्रिया यासाठी राबवली की महिलांना खरंच गरज नाही, ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजना या योजनेची गरज नसतानाही पैशांचा लाभ घेत होत्या, मग त्यांना अपात्र करायचं म्हणून सरकारने छाननी प्रक्रिया राबवली. त्यामध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. मग अपात्र महिलांचे या ठिकाणी पैसे सरकार वापस घेणार का? तर सरकार एकही रुपया तुमचा वापस घेणार नाही. जेवढे हप्ते तुम्हाला 10 हप्ते तुम्हाला असो किंवा 11 हप्ते तुम्हाला हप्ते पडलेले असो, ते तेवढे हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती राहणार आहेत. एकही रुपया तुमचा सरकार वसूल करून घेणार नाही परंतु इथून पुढे जे हप्ते आहेत ते तुम्हाला अपात्र महिलांना या ठिकाणी भेटणार नाहीत. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांना तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हेच देखील माहिती नाही. अपात्र आहात की पात्र आहात हे देखील तुम्हाला माहिती नसेल तर कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला संबंधित वेबसाईटवरती जायचं आहे. गेल्याच्या नंतर लाडकी बहीण योजना या योजनेच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला योजना म्हणून फोल्डर आहे. त्या फोल्डरवरती तुमचं नाव सर्च करायचं आहे. नाव सर्च केल्याच्या नंतर त्या
यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्ही पात्र आहात आणि तुमचं जर नाव नसेल तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ अपात्र आहात, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता नाव सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे कसं चेक करायचं तुम्ही पात्र आहात का नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की हे पैसे तुम्हाला 3,000 रुपये किंवा 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर तुम्हाला हवे असतील तर तो कोणते 2 कामे करायचे आहेत. हे 2 कामे केल्याच्या नंतरच तुम्हाला पैसे भेटू शकतात. ते 2 कामे कोणती आहेत तर मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो. एक म्हणजे तुमच्या तुमचं आधार कार्ड जे आहे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. तुमची बँक कोणती आहे ते कमेंट करा आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड हे तुम्ही तुमच्या बँकशी लिंक करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पैसे 1 रुपया भेटणार नाही, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. दुसरी बँकमध्ये SBI बँक आणि तिसरी बँकमध्ये ग्रामीण बँक, या तिन्ही बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. आता मला कमेंट करा की तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे का? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे का तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कोणत्या महिन्याचे हप्ते पडलेले आहेत हे देखील तुम्ही कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी पडणार हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या पुढे सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता प्रश्न दुसरा आहे की दुसरी गोष्ट म्हणजे काय करायची. पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत 1 रुपया तुम्हाला भेटणार नाही, काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणती करायची आहे ते मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो नंबर आहे, तुमचा जो आधार कार्ड आहे, आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही करत, कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि ते फॉर्म परत रिचेकिंग करत आहेत, त्यामध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र ठरत आहेत. तुम्ही अपात्र ठरू नये याकरिता तुमचा नंबर परत तुम्हाला अपडेट करायचं आहे तुमच्या आधार कार्डशी. खूप महत्त्वाचं काम आहे. आणि दुसरी KYC मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तुमचं आधार कार्डशी तुमची बँक लिंक करायची आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम 2 करणार नाही तोपर्यंत पैसे पडणार नाहीत, हे देखील तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे पुढे बघा. जुलै महिन्यात योजनेची अंमलबजावणी प्रारंभ झाला होता. अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही निकष कमी करण्यात आले. कोणत्याही अन्य योजनेमधून थेट आर्थिक सहाय्य न घेणाऱ्या, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून कमी असलेल्या, वयाची सुद्धा अट होती 65 पेक्षा कमी असलेल्या यादीतील या ठिकाणी महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहेत. यात काही शंका नाही. बऱ्याच महिलांना या ठिकाणी हप्ते आलेले आहेत आणि इथून पुढे देखील येणार. फक्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्ही KYC लवकरात लवकर करून घ्या. जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काळजीपूर्वक. आता बघा, या योजनेची अंमलबजावणी प्रारंभपणे व्हावी यासाठी शासनाकडून नवनवीन सुधारणा करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च लक्षात घेत असता अर्जांच्या छाननीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली. आता अर्जांची छाननी कशा प्रकारे सुरू करण्यात आली, का करण्यात आली हे तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे. सरकारला बरेच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी मंजूर करावा लागत होता. त्याकरता सरकारने आणि खरंच बऱ्याच महिलांना या ठिकाणी या योजनेची गरज नसतानाही पैशांचा लाभ घेत होत्या. मग त्यांना इथून पुढे या ठिकाणी अपात्र केलेलं आहे. 1 रुपया त्यांना भेटणार नाही. आता तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलाय का तुम्ही कमेंट करा. 3,000 रुपये तुम्हाला भेटले आहेत का तुम्ही कमेंट करा. सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिना जो आहे तो हप्ता कधी भेटणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला पुढे बघायचं आहे. आता राहिला प्रश्न ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी महिलांना पडलेला आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी ज्यांची KYC कंप्लीट आहे अशा महिलांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता पडलेला आहे. यात काही शंका नाही. खूप महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत. तुम्हाला पैसे ऑगस्ट महिन्याचे पडलेले आहेत का तुम्ही कमेंट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, पुण्यामधून आहे. पुणे विभागामधून अपडेट आलेली आहे. तुम्ही अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आता बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे जिल्हा परिषदेच्या 54 महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेतला.
घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला कोणतेही फेक डॉक्युमेंट वगैरे तुम्ही अपडेट केलेले असतील किंवा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही आता इथून पुढे सरळ अपात्र आहात असं सरकारचं म्हणणं आहे आणि भेटणार सुद्धा नाही, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे कमेंट करा. आता मी तुम्हाला सांगतो, जून जुलै ऑगस्ट पहिला, दुसरा आणि तिसरा, जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला भेटले आहेत का तुम्ही कमेंट करा. आता जून महिन्याचे भेटले असतील, जुलै महिन्याचे भेटले असतील, ऑगस्ट महिन्याचे राहिले असतील 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे या महिन्यामध्ये पडायला सुरुवात होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे पडलेले होते एकत्रित्या. आता लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला याच महिन्यात पडणार का हे तुम्हाला आताच कळवण्यात येणार नाही, कारण आता ऑगस्ट महिन्याचे पैसे पडायला सप्टेंबर महिन्यात पडत आहेत. ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्यात पडत आहेत. मग लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही, एक ना एक दिवस तुम्हाला पैसे 100% भेटणारे आहेत. कसलीही काळजी करू नका. आता पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीचा मुहूर्त येणार आहे, त्या मुहूर्तापर्यंत सर्व या बाबी व्यवस्थित होतील आणि सर्व हप्ते तुम्हाला एकत्रित्या भेटण्यास सुरुवात होईल. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणत्याही योजना राहू द्या त्या योजनेची अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर दिली जाते. आणि काही कारणास्तव आपल्या चॅनलवरती भरपूर दिवसांनी व्हिडिओ आता अपलोड होत आहेत, काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड होत नव्हते, परंतु इथून पुढे तुम्हाला डेलीचे व्हिडिओ येत जातील. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.